नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीबमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी अगदी मनापासून स्वागत करते. सचिन पिळगावकरांच्या गंमत जम्मत या चित्रपटातलं अश्विनी ये ना, हे सुपर डुपर हिट गाणं तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल. तर हे गाणं आणि शाहीर साबळे, देवदत्त साबळे, केदार शिंदे, अजित वाच्चानी या सगळ्या दिग्गज नावामधलं कॉमन कनेक्शन कोण आहे हे माहितीये का? एक्झॅक्टली, सुप्रसिद्ध अभिनेत्री चारुशीला साबळे वाच्छानी. चला तर मग माझ्या चारुताईचं स्वागत करूया दिल के करीब मध्ये. नमस्कार. नमस्कार सुलेखा. कशा आहात? एकदम छान. खूप वाट बघितली तुमची आणि आज तुम्ही दिल के करीब मध्ये आलात. खरंच खूप खूप बरं वाटतंय. मलाही हा कार्यक्रम पाहून खूप आवडायचं बघताना, त्यामुळे मलाही खूप आनंद झालाय की मी आज इथे आली आहे. येस. सो मगाशी आपलं जेव्हा बोलणं झालं तेव्हा मला कळलं की तुम्ही सुद्धा काही एपिसोड्स बघितले आहेत दिल के करीब. ऑफकोर्स ऑफकोर्स. सो तुम्हाला माहित असेल की तुमचं स्वागत आम्ही गिफ्ट्स देऊन करू. हो. पण मी त्यासाठी नाही आलेली, पण त्या आनंद होतोच. गिफ्ट मिळालं तर कोणाला आनंद होत नाही. येस येस. आणि त्याच्यानंतर आपण मस्त भरपूर गप्पा मारूया. पक्का पक्का. अगदी छान. चारुताई, आपली एक मैत्रीण आहे हां. निलिमा अमित म्हणून, आणि तिने एक अतिशय सुंदर पुस्तक लिहिलंय, एक आयुष्य अनेक प्रवास आनंदी जीवनाचं रहस्य. ती स्वतः एक लाईफ कोच आहे, एक रेकी हिलर आहे, आणि तुमच्यासाठी हे तिने लिहिलेलं पुस्तक तिने भेट म्हणून पाठवलंय. खूपच छान. अरे वा, निलिमा अमित. आणि मला वाटतं आता प्रत्येकालाच या गोष्टीची गरज आहे. हे पुस्तक वाचल्यावर आमच्या वयाच्या लोकांना आणि तरुण मंडळींना पण याचा खूप फायदा होईल असं मला वाटतं. आय एम व्हेरी हॅपी. निलिमा अमित यांचे खूप खूप आभारी आहे मी. येस, थँक्यू निलिमा, थँक्यू सो मच. थँक्यू. आपले आणखीन एक स्पॉन्सर आहेत रोहन प्रकाशन, आणि त्यांनी तुमच्यासाठी की नाही डॉक्टर विजया फडणीस यांचं मन उलगडताना असं खूप सुंदर पुस्तक लिहिलंय. मानसिक गुंतागुंतीवरती हे आहे पुस्तक, तर तुम्हाला नक्की आवडेल. खूपच आवडेल. खूपच आवडेल. म्हणजे मी नक्की हे वाचणार, कारण इतकं ते म्हणजे आपल्या मनातल्या विचारांवर आणि विकारांवर आपण काय विचार केला पाहिजे, म्हणजे त्याच्यावरही विचार करण्याची गरज आहे, मनन करण्याची गरज आहे, आणि त्यासाठी हे पुस्तक नक्कीच मला मदत करेल. आय एम सो थँकफुल टू हर. रिअली थँक्यू. आणि रोहन प्रकाशन या क्षेत्रात जवळपास 40 वर्ष आहेत, आणि आपल्या दिल के करीबच्या प्रेक्षकांसाठी त्यांनी की नाही RDK20 हा जर का कुपन कोड वापरला ना त्यांनी, तर 20% डिस्काउंट सुद्धा ठेवलाय. खूपच छान. म्हणजे बऱ्याच लोकांनी याचा फायदा घेतला पाहिजे. येस, आणि घेतायत सुद्धा. मला खरंच खूप बरं वाटलं. थँक्यू. थँक्यू. आपली एक साताऱ्याची मैत्रीण आहे, डॉक्टर आरती सोमण म्हणून, आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे निसर्ग हर्ब्स. त्यांनी की नाही तुमच्यासाठी खूप छान छान प्रॉडक्ट्स पाठवलेत. आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स असतात हे, आणि अगदी म्हणजे टोटली ऑर्गॅनिक असतात. हा एक साबण पाठवलाय. अगरबत्त्या आहेत. अरे वा, ते खरंच छान. आणि ह्यांच्या अगरबत्त्या खूप तास चालतात. दॅट्स रिअली ग्रेट. आणि केमिकल फ्री आहेत त्या. जास्त छान. बॉडी मसाज ऑइल, हेअर ऑइल, हे बेसिकली हेअर केअर, स्किन केअर हे सगळे प्रोडक्ट्स बनवतात. अगदी छान. आणि हे माझं फेवरेट आहे. उठण्याचा बॉडी स्क्रब आहे आणि उठण्याचा फेस स्क्रब आहे. चला, म्हणजे माझ्या दोन्ही मुली तुटून पडणार आहे त्याच्यावरती, कारण त्यांना या सगळ्या गोष्टींची खूप आवड आहे, आणि माझ्या मुलीला सोप्सची खूपच आवड आहे. अच्छा. ती वेगवेगळे सोप्स अगदी म्हणजे नेचर केअरवाले असे आणून वापरत असते, त्यामुळे तिला हे खूपच आवडेल, आणि मला तर आवडलंच आहे ऑफकोर्स. आणि मुली खुश तर आम्ही खुश. अरे म्हणजे काय. त्यामुळे थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मी खूप आभारी आहे. आणि आपल्या दिल के करीबच्या प्रेक्षकांसाठी खास सवलत ठेवली आहे त्यांनी. सो NH25 हा जर का कुपन कोड तुम्ही वापरला तर तुमच्यासाठी 25% डिस्काउंट आहे निसर्ग हर्ब्सच्या सगळ्या प्रॉडक्ट्सवर. खूपच छान. मला वाटतं त्याची लिंकही असेल. येस येस. आणि आपण डिस्क्रिप्शनमध्ये सगळी इन्फॉर्मेशन दिलीच आहे. वेबसाईट असते, नंबर्स असतात, सगळं काही. मग ते जास्त चांगलं, कारण लोकांना त्याचा फायदा घेता येईल. आय एम व्हेरी हॅपी. थँक्यू सो मच. आपली आणखीन एक पुण्याची मैत्रीण आहे बरं का, डॉक्टर राजश्री सातभाई म्हणून, आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे परिस स्पर्श, आणि त्या हेअर केअर, स्किन केअरचे छान प्रॉडक्ट्स बनवतात. तुमच्यासाठी त्यांनी पाठवलेला आहे हा क्रीम सोप आहे. ही स्पेशालिटी आहे त्यांची. खूपच छान. साबण आहे,
माझ्या मुलीला फारच आनंद होणार आहे. ड्रायनेस केअर हर्बल शॅम्पू. आणि याची आता फार गरज आहे. हो, आणि ह्यांचे सगळे प्रोडक्ट्स छान आहेत. हो ना. दिस बिंग माय फेवरेट हेअर व्हायटलायझर. वाव. हा रात्री ना, हे बेसिकली हेअर ग्रोथसाठी आहे. हां. मी आत्ताच वापरायला सुरुवात केली आहे, सो मला हेअर ग्रोथचं आत्ता माहित नाही, पण रात्री आपण स्प्रे करून झोपल्यानंतर ना इतकी छान गाढ झोप लागते. थँक गॉड. मला असं काहीतरी मिळालं. आय एम सो त्याच्यात आय थिंक थँकफुल. अरोमा ऑइल्स आहेत म्हणून. येस येस, मला खूपच बरं वाटलं. परिसर स्पर्श, वाव, Yes. दॅट्स रिअली ग्रेट यार. नावच छान आहे आणि मला असं वाटतं की याचा मला नक्कीच फायदा होणार आहे. नक्की नक्की. मी त्यांची खूप आभारी आहे. Yes. आपली आणखीन एक मैत्रीण आहे कल्याणी मोडक, आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे क्रिएटिव्ह माइंड्स. क्रिएटिव्ह माइंड. येस. वाव. आणि त्यांनी दगडातून काही इतक्या मस्त मस्त वस्तू बनवल्या आहेत. हे बघा. Oh my God, it's really मस्त आहे ना? sweet यार. आणि हे Fantastic. वापरू शकतो, हे हो, सगळे प्रोडक्ट्स हो. आपण वापरू शकतो. वापरायला छान आहेत. अगदी जसे ठेवायला पण अगदी ही लोकांना चूल आजकाल बघा ना. किती आवड आहे. ओ माय गॉड, इट्स रिअली सुपर्ब. हम्म. खरंच छान आहे. आय एम चुलीवर रिअली हॅपी. मडकं, ओ माय गॉड, ताटली, सो स्वीट. दॅट्स हे बघा रिअली ना. फॅन्टास्टिक. पोलपाट लाटणं. अय्या. हे जे रस्त्यावरचे पाथरवट असतात ना, त्यांच्याकडून कल्याणीताई बनवून घेतात हे सगळं. ओ. पाटा वरवंटा. अय्य. आपल्याकडे तर हे ऑस्पिशियस मानलं जातं, हो. माहितीये ना, की घरात तुम्ही किती मोठ्या वस्तू ठेवा पण एक पाटा वरवंटा असला पाहिजे. मग असा सिम्बॉलिक असेल तरी किती छान वाटेल ना. मस्तच आहे. खूपच छान आहे. आणि हे तर बघा, जात अय्या. किती हे सुंदर आहे ना. खरंच छान आहे शोपीस साठी. आणि असं लोकांना या गोष्टींची आजकाल एवढी आवड आहे. इतकं छान आणि वाटेल घरात ना. ठेवल्यावरती इतकं छान वाटतं ते. खरंच खरंच खूप छान आहे. खरंच खूप छान आहे. मला आता याच्यासाठी जागा बनवावी लागेल माझ्या घरामध्ये. आय एम व्हेरी थँकफुल टू ऑल ऑफ देम रिअली. आणि प्रेमाप्रेमाने करतात हो सगळे. हो, खरंच खूप छान. आणि कलावंतांवरती प्रेम करतात. हो ना. हे हो किती ना. मोठं त्यांना रोजगार मिळवून आय देतात. नो. खूपच मोठी गोष्ट आहे. रिअली थँकफुल टू ऑल ऑफ देम रिअली. थँक्यू सो मच ताई. आपले 2 फ्रेंड्स आहेत बरं का, अमित आणि कविता सुरसे, आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे कनीरा पैठणी. वा. त्यांचे येवल्याला हातमाग आहेत, आणि पैठणीचं हे जे एक्सेस फॅब्रिक असतं ना, हो. त्यापासून अशा बॅग्स बनवतात. किती गोड आहे ही. दुपट्टे पैठणीचे वाव. जॅकेट्स, असं खूप छान छान काय काय बनवतात. खूपच छान आहे. मला फारच आवडलं. सुपर्ब ग. बरं, खरंच आणि छान. हे अफोर्डेबल आहेत बॅग्स, हो. म्हणजे असं इतक्या रिच दिसतात त्या, असं हो. वाटतं की खूप एक्सपेन्सिव्ह असतील, पण असं नाहीये. खूप छान आहे. व्हेरी नाईस. आय एम सो थँकफुल टू ऑल ऑफ देम. हे येवल्याचे आहेत ना. येवल्याचे. आपली आणखीन एक मैत्रीण आहे मोहिनी शिंदे, हम्म. जिच्या ब्रँडचं नाव आहे शिनेल. शिन्ने. हा, आणि सॉफ्ट सिल्क पैठणी एक पाठवली आहे तुमच्यासाठी. कलर तर इतका गोड आहे. माय गॉड. पिंक कलर माझा फेवरेट आहे. आणि मलाही खूप आवडतो पिंक कलर. छान आहे ना? इट्स रिअली सुपर. खूपच छान आहे. ओ वाव, माय गॉड. ब्युटिफुल. मोहिनी, फॅन्टॅस्टिक. थँक्यू मोहिनी. थँक्यू सो मच. आय एम सो थँकफुल टू यू. लवली. ती असते लंडनला. हा. अच्छा. हो हो, आणि तिने तिथे सुद्धा तिचं आउटलेट चालू केलंय. वा वा वा. खूपच छान आहे. मला खूप आवडली. आपले आणखीन एक मित्र आहेत अद्वैत बापट म्हणून, हम्म. आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे सहज हवन एंटरप्राइज. ओ. आणि ऑर्गॅनिक गुळापासून बनवलेला हा खरवस तुमच्यासाठी खास पाठवलाय त्यांनी. पाठवला नाही, आणलाय. माय गॉड. मी खरं सांगू, म्हणजे खरवस मला किती आवडतो ना, मी नाही सांगू शकत. आणि मला माझी बहीण मला करून पाठवते, अच्छा कारण गुळाचाच खरवस. आणि मग त्यासाठी मी आतुरतेने वाट बघत असते, अच्छा. कारण मला स्वतःला बनवता येत नाही. सो आता तुम्ही वाट नका बघू. आता तुम्हाला खरवस खायची इच्छा झाली तर यांना फोन करा. येस. हे बघा. अच्छा. ओ माय गॉड. रिअली छान. खरंच माझ्या बहिणीला सांगते, प्लीज मला खरवस पाठव ना. तुम्हाला फोन करत जाईन मी आता. आणि मस्त आहे हा, म्हणजे फार गोड पण नाहीये. पण तुम्ही म्हणजे चिकापासूनच बनवता की त्याचं काही प्रोसेस आहे त्याचा? हो. फंटास्टिक. वाव. मी खरंच मागवी ना तुमच्याकडून. मला फार आवडतं. आपले आणखीन एक मित्र आहेत निशांत आवळे म्हणून, आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे चेरी पिक, आणि तुमच्यासाठी एक मस्तपैकी केबिन बॅग पाठवली आहे. वाव.
आणि तुमच्या नावाचा टॅग सुद्धा बनवून पाठवलाय त्याने. वाव, दॅट्स रिअली ग्रेट, फॅन्टास्टिक यार. आणि आपल्याला बॅगची गरज नेहमीच पडते, हो कारण ना. आपण ट्रॅव्हलर्स आहोत, आपण खरं म्हणजे सतत ही काही मी ना काही. शूटिंगला पण नेते. मला तर तेच वाटलं आज, हो. म्हणजे मी आता ही बॅग असते त्याच्यातच माझे कपडे भरून आणले हो, असते, हो. म्हणजे छान वाटलं, खूप मला आवडली, फारच सुंदर. आणि कलरही खूप छान आहे. स्टर्डी आहे आणि एकदम. स्टडी आहे, खूप स्टडी, छान. आणि निशांत दादाने ना आपल्या दिल के करीबच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी या बॅगेवर 35% डिस्काउंट ठेवलाय. 35%? हो. मला अजून मोठी बॅग या कलरची मिळाली तर आय विल अगदीच डेफिनेटली अगदीच बाय. त्यांच्याकडे खूप छान रेंज आहे. व्हरायटी आहेत ना चपक, आणि मी नक्की त्यांच्याकडून विकत घेईन, मला फार आवडली. चारुताई, आत्ता आपण इथे बसलोयत ना, तो आहे हां. द प्रधा स्टुडिओ. त्यांच्या ब्रँडचं नाव आहे प्रधा. हं. शिल्पा आपटे आणि मेधा गलगले अशा आपल्या 2 मैत्रिणी आहेत. आणि इथे तुम्हाला जे काही हे सगळं दिसतंय ना, ते स्वतः हां. त्यांनी हाताने बनवलंय हा. फारच सुंदर आहे सगळं, खरंच छान. मला इथे आल्याला तेच वाटलं की एक कसं प्रसन्न, हो, छान छान आणि वाटतं. आपल्याकडे अशा आर्टिस्टिक गोष्टी असायला हव्यात. कारण माझ्याकडे काय होतं, डॉगी होता ना, त्यामुळे मला बऱ्याच गोष्टी नाही ठेवता आल्या अनेक वर्ष. 17 वर्ष आमच्याकडे डॉग होता, आणि तो फार हे होता, म्हणजे क्या फ्युरियस डॉग म्हणतात ना, तसा होता. म्हणजे काहीच नाही, त्या वस्तू हे नाही ते नाही, त्यामुळे मला काहीच ठेवता आलं नाही. म्हणजे खूप वाईट गोष्ट घडली की तो आता जस्ट 3 महिन्यापूर्वीच ही इज नो मोर, कारण वार्धक्यामुळे गेला तो. पण आता म्हणजे आता काय झालं, तर थोडं मला सजावटीकडे लक्ष देता येईल. त्यामुळे आल्याला मी बघितलं आणि मला इतकं प्रसन्न वाटलं की काहीतरी आपल्याला आता पुढे असा विचार करता येईल. येस येस. आणि इथे म्हणजे या प्रधा स्टुडिओमध्ये येऊन कोणी शॉपिंग केलं तर 10% डिस्काउंट सुद्धा मग मी देतात इथेच त्या. येत जाईन की, मला काय, मला हो. जवळ पडेल ना यायला येता जाता हो. कधी पण. मी नक्कीच घेऊन जाईन त्यांच्याकडून. सो आपण गप्पांना सुरुवात करू शकतो. मला ना मी लहानपणापासून तुमचं काम बघतेय. मला एक प्रश्न कायम पडतो की तुम्ही, यू आर सच अ फाईन ॲक्ट्रेस, तुम्ही काम पण कमी केलेत किंवा कमी दिसता किंवा तुम्ही खूप कामाच्या बाबतीत चूझी आहात, असं का? ॲक्च्युली काय झालं ना की चूझी राहण्यासाठी, म्हणजे अगदी पूर्वी चूझी हेच रिझन होतं. कारण का माहिती आहे, सेम सेम रोल, म्हणजे आता मी कमला केलं की मला तशाच ऑफर्स, किंवा माझ्या रंगामुळे काही टिपिकल ऑफर्स. आणि मग त्यावेळेस तो ट्रेंड होता आपल्याकडे, म्हणजे मी 80s मधली गोष्ट सांगते. तर 80 मध्ये असं नव्हतं, थोडा रंग आणि याला, आणि नो डाऊट स्मिता पाटीलने तो तोडला होता. हा, त्यामुळे आम्हालाही प्रेफरन्स मिळायला लागला होता. ते स्मिता पाटीलचे खरंच उपकार आहेत आमच्यावरती. आणि मी त्याच टाईपचं, आणि मला क्लासिकल डान्सचं ट्रेनिंग होतं, त्यामुळे सगळं असं काही करायचं म्हणजे मला 100 वेळा विचार करावा लागायचा. उडी मारणं हा प्रकार नव्हता माझ्यामध्ये. त्यामुळे मी थोडीशी त्या बाबतीत मागे राहिले की अरे जम्प करूया ना, मग बघूया ना काय होईल ते, नंतर फेस करू, असा जो ॲटिट्यूड लागतोय आपल्या क्षेत्रामध्ये, तो माझ्यामध्ये कमी होता. आणि त्यामुळे मग मी असं की नाही हे नाही करायचं, मग ते आवडेल तरच करायचं, मला माणसंही आवडली पाहिजेत, मला हे पण असं करत माझा, त्यामुळे तो एक चुझीनेस निर्माण झाला माझ्यामध्ये. आणि त्यामुळे थोडंसं माझ्या कामाला थोडं एक खंड पडला, किंवा कमी काम केलं गेलं माझ्याकडून. कारण तुमच्यासारख्या एवढ्या भारी अभिनेत्रींचं खूप काम करायला पाहिजे होतं, असं मला कायम वाटतं. आणि तशी सुरुवात झाली होती गंमत जम्मतच्या वेळेला. त्याच्या आधी मी एक कार्यक्रम करत होते बाबांचाच, म्हणजे बाबांसाठी करत होतो आम्ही. तर त्या कार्यक्रमात मी 5 वर्ष दिली. आणि त्यामुळे मग मी माझ्या करिअरकडे थोडं दुर्लक्ष झालं, कारण तो कार्यक्रम फार मोठा होता, महाराष्ट्राची लोकधारा, आणि त्याची संपूर्ण कोरिओग्राफी, मुलं गोळा करणं, सगळं मी केलं होतं. आणि माझ्या बहिणीने माझ्या डोक्यात ती आयडिया टाकली होती, त्यामुळे त्यामध्ये मी बिझी झाले. आणि ते करण्यामध्ये 5 वर्ष माझी गेली. मग माझं दुर्लक्ष झालं की काम शोधा. आणि काय असतं ना सुलेखा, आपल्या क्षेत्रामध्ये ना तो नेचर असावा लागतो, बिझनेस माइंडेड, प्रोफेशनल माइंड, की हाऊ टू टॉक टू पीपल, हाऊ टू हँडल देम. तर ते ज्याला जमत नाही ना, मग त्याचं जरा प्रॉब्लेम होतो. तर मला त्याला बेसिकली हे जमलं नाही की माझं लोकधारा चालू असताना मी कसं लोकांशी संपर्कात राहून आपलं काम वाढवण्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि ते मी जास्त करू शकले नाही. मी गुंतत गेले लोकधारामध्ये, आणि त्याचं मला थोडंसं नुकसान झालं. अच्छा. सो लोकधाराचा विषय चालू आहे, तर ऑफकोर्स बाबांचा विषय निघणारच. सो मला बाबांशिवाय आमच्या म्हणजे कुठल्याही कार्याला कधी पूर्णता येऊच शकत नाही. कारण बाबा म्हणजे आमचा मेन बिंदू आहेत, आमच्या घरातला, आमचा आणि महाराष्ट्राचा. हो ना. त्यामुळे त्या माणसाची मुलगी असल्यावर त्यांचा विषय निघणार नाही असं होणारच नाही. पण त्याआधी मला तुम्हाला विचारायला आवडेल, तुमचं लहानपण, बालपण कसं, कुठे गेलं? आंबेडकर नगरमध्ये
आम्ही राहत होतो, म्हणजे हं. परेलचं आंबेडकर नगर जे हां, आहे हां. ते आता फेमस कॉलनी आहे. हं. आणि म्हणतात ना, चिखलातलं कमळ होतं ते. हं. म्हणजे आजूबाजूला सगळी झोपडपट्टी, पण हं. त्यामध्ये एक सुंदर 12 बिल्डिंगची कॉलनी होती. अच्छा. आणि फार सुंदर वातावरण होतं आमच्या हं, कॉलनीचं. आमच्या कॉलनीत गणेशोत्सव चांगले व्हायचे. बाबांनी आम्हाला तिथे नेल्यानंतर बाबांची पण खूप तरक्की झाली. अच्छा. बाबांच्या आयुष्यात खूप चांगल्या घटना घडल्या. अच्छा. त्याच्या आधी बाबा खूप याच्यामध्ये होते, म्हणजे थोडे त्यांचं काही प्रॉब्लेम वैयक्तिक आयुष्यात चालू असल्यामुळे. हं. आणि मी लहान होते. मी 3 वर्षाची असताना, 3 ते 4 वर्षाची असताना आम्ही मग आंबेडकर नगरमध्ये गेलो, शिफ्ट अच्छा, झालो. अच्छा. आणि मग त्यानंतर आम्ही खरंच चांगले दिवस पाहिले. हं. बालपण आमचं खूप छान गेलं. हं. बाबा एक समृद्ध व्यक्तिमत्व होतं हं. सगळ्याच बाबतीत. हं. म्हणजे फॅमिली, मुलांचं करणं किंवा मुलांना धाक देणं किंवा मुलांना काही चांगले वळणं लावणं, हं. हे बाबांच्या स्वभावातच होतं. हं. तर तुला गंमत सांगते हां, की आमच्या बाबांनी साउंड ऑफ आणि त्यांना इंग्लिश फिल्म बघायची फार आवड होती. अच्छा. हां, हां. बाबा शिकलेले नसताना पण हं. इंग्लिश फिल्म्स बघायचे. अच्छा. हां, म्हणजे त्यांनी आम्हाला असे अनेक किस्से सांगितलेत, हं. की मी इथे गेलो, मी तिथे गेलो होतो इंग्लिश फिल्म पाहायला. म्हटलं, "बाबा तुम्ही हिंदी फिल्म्स कधी बघत नव्हतात हां. का?" तर "नाही, मला हिंदी फिल्मचं एवढं नव्हतं." त्यांनी कधी दिलीप कुमारबद्दल किंवा कोणाबद्दल, त्या फॉरेनच्या नटांबद्दल चर्चा करायचे. ओह! तर मला नवल वाटायचं, की असं कसं? लोककलाकार असून ते असं कसं? तर द साउंड ऑफ म्युझिक बघून हं. आले होते. हं. आणि त्यावेळेस आम्ही अशीच 5-6 मुलं एकत्र. हां, हां. माझ्या आत्ते-भावाचा मुलगा, मग हां. आम्ही चौघं मुलं, हं. आणखीन 1-2 मुलं घरात. हं. बाबांना सगळ्यांनाच हे सामावून घ्यायची हं. सवय होती. आणि आमची आई पण सावत्र होती, हं. हं. राधाबाई हं. साबळे. हं. त्यामुळे काय झालं, बाबांना मग त्याच्यातनं ते एक आयडिया सुचली, की आपली अशी मुलं, मग त्यांची पण एक सावत्र आई आणि आ! मी असा. मग आम्हाला एकच ब्रँडचं म्हणजे पूर्ण कापड आणायचे आणि हां. आम्हाला त्याचे कपडे अच्छा. आणि बाबा स्वतः शिवायला मदत करायचे. हां, हां. म्हणजे घरामध्ये शिलाई मशीन असलं, हं. की चला सगळ्यांचे कपडे शिवा. मापं घेऊन ओह! आमचे स्कर्ट्स, आमचे टॉप्स आणि मुलांचे पॅन्ट, शर्ट्स वगैरे असं सगळं ते बाबा शिवून घ्यायचे आणि आम्हाला घेऊन पिकनिकला. अच्छा. वाह! वाह! साउंड ऑफ म्युझिकसारखं. अच्छा. त्यामुळे ते खूपच आम्हाला असे वेगवेगळे अनुभव आम्ही त्यावेळेस बाबांबरोबर होते. परत बाबांचं आणखीन एक छान होतं, की अ, सुट्टी असली ना, की मग समजा मटण बनवलं, तर बाबा स्वतः बिर्याणी बनवायचे. ओह! उभं राहून असं असं हात ठेवून आणि मग ते गंजी फ्रॉक घातलेला, लेंगा अच्छा. घातलेला हां. आणि मग स्वतः ते कांदा एवढा सगळा करून. अच्छा. फार आम्ही चांगले दिवस पाहिलेत बाबांबरोबर. वाह! वाह! आणि अ, ते म्हणजे त्यावेळेस ते खूप मोठे सेलिब्रिटी होते. तरी सुद्धा तुम्हाला वेळ देऊ शकायचे हो, हो, मुलांना? हो. जेव्हा कधी त्यांचा काय म्हणजे समजा दौऱ्यावर गेले तर हं, गोष्ट वेगळी. हं, हं. उलट उलट आम्ही अगदी लहान होतो तेव्हा त्यांचे हं. सतत दौरे हं, असायचे. हं. तेव्हा बाबांचा एवढा संपर्क नाही हं, हं, नाही हं. मिळायचा, कारण त्यांनाही हं, पैसे कमावणं गरजेचं होतं. हं. पण तरी पण आमच्याकडे त्यांचं लक्ष असायचं, की आम्ही काय करतो, आम्ही कसे राहतो, कसे वागतो हं, किंवा कसे कपडे घालतो, याकडे हं, त्यांचं बारकाईने हं, लक्ष. हं, बाबांना आणि दुसरे काय वाटायचं, की आपल्या मुली सावळ्या आहेत. हं. त्यांना थोडं ते वाईट वाटायचं, की मग त्यांनी नीट टिपटॉपच राहिलं पाहिजे. अच्छा. यासाठी नाही, की त्यांना हं, रंगाचा काही प्रॉब्लेम नव्हता. हं. पण मग समाजात वावरताना त्यांनी टिपटॉप दिसलं पाहिजे, हे त्यांची एक आवड होती. अच्छा. आणि ते मात्र आम्हाला सगळ्या बहिणींना त्यामुळे ती सवय लागली. 4घी बहिणी ना तुम्ही? आम्ही 3 बहिणी. 3 बहिणी. हां. हां. मोठा देवदत्त, अरे हां, बरोबर. मग यशोधरा, येस. वसुंधरा हं. आणि मी चारुशीला. आम्ही चौघं मुलं. अच्छा, 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 अच्छा. आणि माई तुमच्या हो. कुटुंबाचा आधारस्तंभ होत्या ना? आधारस्तंभ. माई म्हणजे आमच्या कुटुंबात आली आणि बाबांच्या आयुष्यात एक स्थैर्य आलं. हं, हं, आणि हं, त्यांना खूपच म्हणजे त्यांना फॅमिली लाईफ मिळालं. हं, त्यांना फॅमिली बॅकग्राऊंड चांगलं, म्हणजे हं, माईमुळे एक घराला हं, घरपण आलं. हं, मुलांना एक वळण लागलं हं, किंवा आमच्या शाळा-बिळा व्यवस्थित करण्यामध्ये हं, बाबांना खूप मदत झाली माईची. हं. आणि बाबांना करिअरमध्ये पण माईची मदत खूप झाली. अच्छा. नॉट ॲज अन दिस थिंग, की रायटर म्हणून नाही, प्रोडक्शन हं, म्हणून नाही, काही हं, नाही. हं. पण सगळ्यांबरोबर राहणं, हां, हां. सगळ्यांना जेवण वेळेवर मिळतंय हं, की हं, नाही, काळजी घेणं, हे हं. माईने काम केलं. आणि त्याचा हं, खूपच बाबांना त्यांचा सपोर्ट झाला हं, बाबांना. हं, हं. तुमचं माईंबरोबर नातं कसं होतं? खरं सांगू का, की माईने आम्हाला अगदी म्हणजे घर कसं असावं, हां. संसार कसा असावा, हं, जेवण कसं व्यवस्थित बनवलं जातं, हं. त्याचे धडे आम्हाला माईकडून मिळाले. अच्छा. कारण तिने बाबांच्या आयुष्यात आल्यावर आमच्याकडे सतत नेहमी सत्यनारायणाची पूजा असली ना, की तुला खोटं वाटेल, आमच्या बिल्डिंगपासनं ते लांबपर्यंत प्रसाद घ्यायला लाईन असायची त्या ओह! काळात. हो? कॅन यू बिलीव्ह? येस. अच्छा. आणि दिवसभर तो सोहळा असायचा. हां, हां. आणि त्या दिवशी सकाळपासून आमच्याकडे वातावरण, म्हणजे आंबेडकर नगरमधलं एक हं, छोटंसं घर होतं ते, पण हं. त्यातही असं प्रसन्न वातावरण. वाह! वाह! मस्त. पण मग मधला एक काळ असा आला, हं, की माझं काय झालं, मी ग्रॅज्युएशन केलं ह्याच्यामध्ये
नालंदा नृत्यकला महाविद्यालयामध्ये मी डान्समध्ये मी ग्रॅज्युएशन केलं. आणि पण लास्ट इयरला असताना माझा अरंगेत्रम झालं पाटकर हॉलमध्ये. तेव्हा मुख्यमंत्री आले होते, वसंतदादा पाटील, सुशील कुमार शिंदे वगैरे सगळे आले होते. आणि तो कार्यक्रम माझा खूप लोकांना आवडला, कारण माझं नृत्यातलं पहिलं पदार्पण होतं ते. आणि त्यानंतर मला अचानक आमच्याच कॉलेजच्या एक जीती मेनन म्हणून टीचर होत्या. त्या नेहमी एका संस्थेबरोबर शास्त्रीय नृत्य सादर करायला फॉरेनला जायच्या. तर त्यांना माझा परफॉर्मन्स बघून असं वाटलं की या मुलीमध्ये ते स्पार्क आहेत, ही स्टेज पूर्ण कॅप्चर करू शकते. कारण आतापर्यंत अनेक अरंगेत्रम झाले होते, पण माझा अरंगेत्रम थोडा वेगळा झाला होता, एक्सक्लुझिव्ह झाला होता. त्यामुळे त्यांनी माझं नाव सुचवलं त्या संस्थेला की मी नाही येऊ शकत यावर्षी, तर माझ्या वतीने माझ्याऐवजी त्या मुलीला घेऊन जा. आणि त्यावेळेस मी फक्त 18-19 वर्षाचे होते. आणि अशा रीतीने मी पहिली फॉरेन टूर केली, शास्त्रीय नृत्य कार्यक्रम सादर. आणि ते ना भारतीय संस्कृती सादर करायचे. ख्रिश्चन ग्रुप होता, त्यांचं नाव सेवा कलानिकेतन होतं, पण ते भारतीय संस्कृतीचे सादरीकरण करायचे. आणि त्यात मी शास्त्रीय नृत्य सादर केलं. आणि असे 2 महिना स्पेन, जर्मनी, हॉलंड, स्वित्झर्लंड, रोम, इटली, त्या काळात, ही 79ची गोष्ट आहे, अशी मी ती टूर केली. तिथून आल्यावरती मग मी ग्रॅज्युएशन केलं, MA केलं. आणि मग मी कमला नाटकामध्ये पहिलं मला हे मिळालं. त्याच्या आधी मी छबिलदासला काही नाटकं केली. परत एकांकिका स्पर्धांमध्ये गंमत म्हणून मी जात होते, कारण माझा मेन मोटो तर क्लासिकल डान्स होता. कारण मी शाळा असल्यापासून डान्समुळे मी शाळा गाजवत होते अक्षरशः. त्यामुळे मग मला म्हटलं की चला चांगलं आहे, म्हणजे आपल्याला आता शाळेमध्ये पण एवढं प्रेफरन्स मिळतोय. तर मग सगळ्यांनाच वाटलं की ग्रॅज्युएशन झाल्यावरती बाबा चारू तू या नालंदामध्ये जा. त्याची जाहिरात पाहून आम्ही त्यामध्ये गेलो. आणि डॉक्टर कनक रे माझ्या गुरु आहेत, पद्मभूषण, आणि बाबा पद्मश्री, म्हणजे अशा मोठ्या लोकांचा मला सहवास लाभला. अरे वा वा, मस्तच. आणि लोकधारा बरोबर जेव्हा तुम्ही काम करत होतात, तर त्यावेळेच्या काही आठवणी तुम्ही सांगू शकाल का? खरं सांगू का, लोकधारा मी कार्यक्रमाबद्दल बोलते. काय असतं की लोककलाबद्दल मी बोलू शकत नाही, कारण लोककला हा माझा प्रांत नाही, कारण तो बाबांचा प्रांत आहे. ते सगळं केलंय ते बाबांनी केलंय, त्यात माझं काहीच कॉन्ट्रीब्युशन नाहीये. म्हणजे गाणी शोधणं, त्याच्यावरती हे करणं. पण महाराष्ट्राची लोकधारा हा शो, म्हणजे स्टेज शो, त्याबद्दल मी बोलते. कारण लोकांचा गैरसमज काय होतो की मी लोकधाराबद्दल बोलते की ते मी केलंय, पण ते बाबांच्या नावावर गेलं. कारण बाबांचं लोककलेमध्ये नाव एवढं मोठं होतं की इतका मोठा कार्यक्रम, ही मुलं, कारण मी तेव्हा 25 वर्षाची होते. आणि मी कमला नाटक केलं होतं, मी टीव्हीला अनाउन्सर होते. मी कमलाचे 3 भाषांमध्ये कार्यक्रम केले, म्हणजे नाटक केलं. आणि त्यावेळेस असं बॉम्बे मॅगझिनमध्ये अमिताभ बच्चनवरती एक आर्टिकल होतं आणि माझ्यावर एक आर्टिकल होतं की द फर्स्ट लेडी इन थिएटर, वर्ल्ड थिएटर, हू हॅज ॲक्टेड इन 3 व्हर्जन्स ऑफ द सेम प्ले. कमला हे मी 3 भाषांमध्ये केलं, मराठी, हिंदी आणि इंग्लिश. आणि ते खूप गाजलं त्या काळामध्ये. त्यामुळे मग मला ते करत होते. टीव्हीला अनाउन्सर म्हणून मी काम करायला लागले. पारद नाटक केलं. असं मी बरेच नाटकं करत करत ते किती साली टीव्हीला मी 83 मध्ये. आणि त्यावेळेसच नेमकं मी परत महाराष्ट्राची लोकधारा, माझ्या बहिणीने मला सांगितलं, वसुंधरा साबळे माझी बहीण आहे, तर तिने मला सांगितलं की चारू आपण हे करूया बाबांसाठी. कारण त्यावेळेस बाबांचा थोडा एक डाऊन पिरियड आला होता, एवढे काही जास्त शोज होत नव्हते. माझं काम थोडं थोडं चालू झालं होतं. तर मग मला खरं करायचं नव्हतं, कारण का तर मला माझं करिअर घडवायचं होतं, मला लोककलेमध्ये जायचं नव्हतं. कारण तो प्रांत बाबांचा होता, अभ्यास, ते गोळा करणं, माझा तो प्रांत नव्हता. मला परफॉर्मिंग आर्टिस्ट व्हायचं होतं. तर मी कोरिओग्राफी करायची नाही वगैरे, मी नाही बराच दिवस केलं. पण तिने शेवटी मला अशी गळ घातली की चारू आपल्या बाबांसाठी. आणि तिथे मी नाही म्हणू शकले नाही, कारण बाबांसाठी काहीतरी करायलाच पाहिजे. आणि आमच्या घरात त्यावेळेस जर बाहेरनं कोरिओग्राफर आला असता ना, तर तो महाराष्ट्राची लोकधारा एवढं पॉप्युलर झालंच नसतं. याचं कारण का, त्यात आमच्या मुलींचा आत्मा होता, बरोबर, बाबांसाठीचा, बरोबर, म्हणून ते एवढं गाजलं. नेमकी त्यावेळेस मी टीव्हीला अनाउन्सर होते, त्यामुळे दातारी साहेब टीव्हीचे प्रमुख होते. स्मिताताई पण त्यावेळेस होत्या, त्या मला भेटायच्या. तर स्मिता त्यावेळेस, म्हणजे मी अरे तुरेच करत होते तिला, पण आता लोकांसाठी मी स्मिताताई म्हटलं, पण शी वॉज रिअली ग्रेट वुमन.
तर ती मला भेटायची नेहमी, आम्ही गप्पा, तिलाही बाबांबद्दल खूप आदर हो, होता. हो. तर तातारी साहेबांनी मला बोलवलं आणि सांगितलं की अरे चारू, आप वो करती हो हां. एक शो जो लोककला पे आधारित है, हं. तो वो क्यों नहीं आप हमारे यहाँ करती? तो अनाउंसमेंट वगैरह सब ठीक है, हं. वो तो आप करती रहोगी, हं. पण ये बहुत इम्पॉर्टंट काम है. हं, हं. आणि मग मी बाबांना घेऊन, कारण मला असं वाटलं की हे मोठ्या प्रमाणात, कारण दिल्लीवरून ते सादर होणार होतं हां. आणि त्यावेळेस हं. मुंबईतले कार्यक्रम दिल्लीवरून सादर होणं ही खूप मोठी गोष्ट होती. हं, हं. ही 83-84 ची गोष्ट आहे. हं, हं, आणि हं. मग मी बाबांना घेऊन गेले. मग ते ते सगळं नाव लावलं आणि अच्छा. महाराष्ट्राचे लोकधार हे घराघरापर्यंत पोहोचलं वाह! आणि ते मग इतकं गाजलं हं, हं. की मग बाबांनी मागे वळून पाहिलंच नाही. हं, हं, हं. मग मी पण त्यात अडकत गेले. मी पण नवीन नवीन मुलं घेणं, त्यांना मग बाबा पण एकदा मला म्हणाले, "अगं तू मला डाय बनवून दिली आहेस. हां. फक्त मला मूर्त्या पाडायच्यात." अच्छा. म्हणजे एक डाय तयार झाली ना हां, हां, लोकधाराची. हां, हां. कार्यक्रम कसा असावा, हं, हं, त्याचं एक हं, हं. स्वरूप तयार झालं होतं. हं, हं. फक्त त्यात नवीन मुलं आली तर ते फक्त डान्स करणार, त्यांना हं. शिकवायचं. मागची मुलं पुढच्यांना शिकवायची, मागची मुलं, असं करत करत ते अच्छा. पुढपर्यंत चालत राहिलं. हां. म्हणजे 83 मध्ये जेव्हा मी लोकधारा केलं होतं, तेव्हा जस्ट कंटू केदार शिंदेचा उल्लेख केला म्हणून मी बोलते. तेव्हा तो 10 वर्षाचा मुलगा होता. अच्छा. तो 73 बॉर्न आहे. हां. तो 10 वर्षाचा मुलगा होता. तर त्याने मी कसं काय घडवलं, की कसं मुलांना शिकवलं, अगदी पाय टाकायला पासून सगळं त्याने बघितलेलं आहे. मी हां. शोबद्दल बोलते. पुन्हा एकदा मी क्लिअर करते. आय एम हां. टॉकिंग अबाउट लोकधारा कार्यक्रम. हां. मी लोककलेबद्दल नाही बोलत आहे. कारण लोकांचा हं. गैरसमज होतो, की लोककलेबद्दल हं. ही असं बोलतो. नाही. शोचं क्रेडिट हे मी हं. मला घेते, कारण मी जर, माझा असा दावा आहे, की मी जर लोकधारा केलं नसतं, तर कदाचित ते झालंच नसतं. हं, कारण त्यात हं, हं. एक मुलगी म्हणून माझा आत्मा हं. वडिलांसाठीचा त्यात होता आणि माझ्या बहिणीचं प्रेम हं. वडिलांवरचं, हं. आणि म्हणून ते लोकधारा खूप गाजलं असं माझं मत आहे. हं. आणि बाबांचं पुण्याई, हो ना, हो ना. इतकी वर्ष त्यांनी लोककलेला दिली, हो. त्या पुण्याईचं पण मोठं फळ आहे ते, असं मला वाटतं. खरंय, खरंय. बाहेर ते आमच्या सगळ्यांसाठी मोठी सेलिब्रिटी शाहीर साबळे होते. पण घरात ते म्हणजे तुमचे लाडके बाबाच असतील ना? अगदी अगदी मी म्हटलं ना, की बाबा म्हणजे आमचे बापरे, सगळ्यांच्याच मनात बाबांच्याबद्दल एक श्रद्धा आहे आणि प्रेम आहे. हं. ते खरंच मनापासून आहे. हं, म्हणजे हं. आताही लोकधाराच्या मधली मुलं जेव्हा बाहेर गेलीत, काम हं, करतायत, हं. ती सुद्धा बाबांच्या आठवणीने हळवे होतात हं, अजूनही. हं, हं. किंवा त्यांना ते ओढ आहे म्हणजे साबळे या फॅमिलीची, बिकॉज ऑफ बाबा. हं. आणि आम्ही सगळे कनेक्टेड टू बाबा. त्यामुळे बाबा घरातले बाबा आणि म्हणजे ते काही वेगळे नव्हते. म्हणजे सगळ्यांशी प्रेमाने बोलणं, स्वतः उठून पडदे लावायला मदत करणं, म्हणजे शो असताना अच्छा. घरामध्ये मी म्हटलं ना, बिर्याणी बनवणं, हां, कलिंगड कापणं, हां. आंबे कापून ते कशा पद्धतीने खायचं, असं खा, हां, असं नाही खायचं, हां. असं नाही करायचं वगैरे, असे म्हणजे बाबांना आवड होती. म्हणजे खाल्लं पण व्यवस्थित पाहिजे, टिपटॉप पाहिजे, अशा म्हणजे थोडं एक वेगळ्या टाईपचं बाबांच्यामध्ये संस्कार होते आणि ते चांगले होते. म्हणजे त्यातल्या बऱ्याच गोष्टी आम्ही, पण आताच्या आमच्या मुलांना आम्ही बोलतो तेव्हा त्यांना राग येतो. आम्ही सांगतो, अगं त्या आमटी बरोबर ना ते मिक्स करून खाल्लं, बाबा असं सांगायचे, हां, हां. ती भाजी त्यात घालून खातो बघ, तुला छान अच्छा, लागेल. अच्छा, अच्छा, ते अच्छा. इतकं त्यांचं म्हणजे हां. इंटरेस्टिंग त्यांचं हे होतं. बाबा आमचे खूप चांगले होते, म्हणजे साधे, सिंपल, तरी महान कलाकार. घरामध्ये तसेच लेंगा आणि गंजी फ्रॉकमध्ये वावरणारे खूप छान होते बाबा. बाबांच्या आठवणी खूप चांगल्या आहेत आणि गोड आहेत. आणि बालपण तर आमचं फारच चांगलं गेलं, कारण बाबांचं प्रेम असं ओतप्रोत आम्ही, आमचं बाबांवरती आणि बाबांचं आमच्यावरती, हा खूप मोठा आमचा तिकडे म्हणजे आंबेकर नगरमधले सोन्याचे दिवस आम्ही बाबांबरोबर पाहिले. ताई, आईच्या काही आहेत आठवणी? एक तुम्ही सांगू खूप का? लहान होतात ना? हां, मी फक्त 3 वर्षाची होते. हां. मला माझ्या सख्ख्या आईची नाही आठवण आहे, भानुमती अच्छा. साबळे. नंतर ती मला भेटली बऱ्याच वर्षानंतर. हां, हां. तर तेव्हा मला माहिती आहे की ती कशी होती. पण यंग एजमधली आई, जी आमची आई म्हणून असते, ती मला नाही आठवत. अच्छा. कारण माझ्या मोठ्या बहिणींना आठवते हां, हां. किंवा माझ्या भावाला पण आठवत असेल. पण मला नाही आठवत. कारण मी फार लहान होते तेव्हा, जेव्हा ते बाबांचा आणि आईचा डिव्होर्स झाला. अच्छा. पण असं मला माहिती आहे की ती फार मोठी कवयित्री होती. अच्छा. संस्कृत प्रचूर भाषा, तिचं ती प्रभुत्व होतं त्याच्यावरती. अच्छा. बाबांची भाषा सुधारण्यामध्ये तिचा मोठा वाटा होता. अच्छा. कारण बाबा गावावरनं आल्यामुळे मुंबईत गिरणी कामगार म्हणून काम करत होते. त्यावेळेस जेव्हा काम, पण नंतर जेव्हा आई भेटली आणि मग त्यांच्या भाषेमध्ये खूप सुधारणा झाली. आणि हे बाबा नेहमी आम्हाला सांगायचे की आईचा खूप मोठा वाटा याच्यामध्ये आहे म्हणून. पण तरी पण आता त्या दोघांमध्ये मला वाटतं हाच क्लॅश झाला असावा की त्यांचं एकमेकांशी नाही पटलं. पण ते बिकॉज ऑफ आई ॲम्बिशियस होती. तिला मुलं नको होती. तिला करिअर करायचं होतं.
अच्छा. आणि नेमकी मुलं झाली. आणि मग मुलं झाल्यावरती आपल्याकडे जे बायकांचं होतं हम्म. तेच तिच्या बाबतीत घडलं. कारण पुरुष हा मग कमवायला बाहेर जातो आणि बाईला घर सांभाळायचं, एक कॉमन थ्रेड असते. हम्म. कारण शेवटी मी पण बघा, आता आज मला 2 मुली झाल्यावर हम्म. मलाही थोडंफार अजित बाहेर गेला कामाला तर मला पण थोडं माझ्यावरती कंट्रोल करावं लागलं ॲज अन आर्टिस्ट, की नाही शेवटी आपण एका जीवाला जन्म दिलाय तर त्याची ड्युटी आपली थोडी बनते. तर ते तसा त्यांचा तो हे झाला. पण मला आईची आठवण आहे, मला शेजारच्या बाईची आठवण आहे. अच्छा. काळा चौकीला बाबा राहत असताना शेजारी एक अम्मा नावाची ख्रिश्चन, मद्रासी ख्रिश्चन होते ते. अच्छा. त्यांनी आम्हाला सांभाळलंय, अच्छा. आईने नाही सांभाळलं. अच्छा. तिची आठवण आहे माझ्याकडे. अच्छा. ती आम्हाला जेवण भरवायची, खायला घालायची. एकदा तर आम्ही आईचा डिवोर्स झाला तेव्हा आम्हाला गावाला सोडून जायचं होतं बाबांना. 3 महिन्याचा दौरा आखला होता आणि मी लहान ग, मी सोडायला तयार नाही बाबांना. मग माझ्यापुढे लिमलेटच्या गोळ्यांचे असे मोठे मोठे डबे आणले, असे सगळे ओतले माझ्या समोर आणि मला असं मध्ये बसवलं. आणि मी थोडीशी रमले, बघितलं बाबांनी डोळ्यात चुकवून बाबा पळून गेले. पण मला त्यातही कळलं की बाबा चाललेत म्हणून. मी जे पळत सुटले रस्ताभर मागे त्यांच्या मागे, आणि मी फक्त 4 वर्षाची. तर मग त्यानंतर मला माझ्या आत्यांनी वगैरे मला जवळ घेऊन, कारण मला तो शब्द पण आठवतोय मी माझ्या आत्याला बोललेला. आणि माझघरामध्ये टिमटिमता दिव्यामध्ये गावच्या ठिकाणी पसरणीला मला भरवायला लागले ते. तर मी सांगितलं नाही मला खिलव. अच्छा. कारण शेजारची अम्मा खिलव म्हणायची. तर माझ्या तोंडात तो शब्द, त्यांना वाटलं खिलव म्हणजे हिला खेळवा. तर ते खेळवायला बाहेर घेऊन गेले की बाई कशी पण कोणी रडते, थांबू दे पोरगी. आणि बापाची लाडकी मुलगी आहे. बरं, बाबांचा दरारा त्या कुटुंबामध्ये खूप होता. त्यामुळे मी आयुष्यभर बाबांची लाडकी म्हणूनच जगले. मग त्यांनी मला खिलव. मग माझ्या मोठ्या बहिणी म्हणाला, अगं नाही, ती म्हणते तिला भरव. मग त्यांनी असं, म्हणजे असे किस्से मला आठवतात. पण आईचा वैयक्तिक काही मला आठवत नाही. तुम्ही भावंड खूप जवळ आहात ना सगळे? हा, पण आता ऑफकोर्स आता प्रत्येकाच्या आपापल्या वाटा वेगवेगळ्या झालेल्या आहेत. पण नो डाऊट प्रेम आहेच. प्रेम तर कुठे हे नाही, कमी नाही होत. तुम्ही वसुंधराताई, यशोधरा इज केदार शिंदेज मदर. ती त्यांची आई. आणि हे देवदत्त साबळे. अच्छा. देवदत्त सगळ्यात मोठा. ओके. ताई, तुम्ही टेलिव्हिजन म्हणजे हिंदी टेलिव्हिजन सुद्धा भरपूर केलेत ना? हो, म्हणजे भरपूरच केलं असं नाही, अगदी खूप नाही केलं. माझ्या प्रत्येक कामामध्ये खूप हा प्रकार कमी आहे. पण मोजकं केलं, लिमिटेड केलं. पण जे केलं ते लोकांना आवडलं, असं झालं. लक्षात राहिलं. अजूनही लक्षात राहिलं. कारण अजूनही म्हणजे मी मराठीमध्ये जी एक सिरियल केली होती फार पूर्वी, 1991 मध्ये केली होती, नाजुका. त्याची चर्चा आजही आहे. म्हणजे मला माझ्या त्या सिरियल नंतर अनेक मुलींची नावं नाजुका ठेवली गेली. तर असे किस्से अनेक मला माहिती आहेत. त्यामुळे नाजुका सिरियल केली होती, ती मराठीमध्ये केली होती, ती खूप गाजली होती. आणि टीव्हीला मी अनाउन्सर असताना काय झालं की दिलीप प्रभावळकर माझे चांगले, म्हणजे आम्ही त्या एकत्र एका नाटकामध्ये काम केलं होतं. तर त्यांना मी सहज म्हटलं, बघा ना, मला काही चांगला रोल नाही मिळत, मला चांगलं काम करायचंय, तर मला काही समजत नाही काय करावं. तर त्यांना काय माहित नाही, त्यांना स्ट्राईक झालं आणि त्यांनी माझ्यासाठी एक नाटक लिहिलं टीव्हीचं, जेथे जाते तेथे. आणि त्यामध्ये मी मेन लीड, म्हणजे मी एकटी, आणि त्यात 4 हिरो. म्हणजे माझ्या बालपणापासून ते 35 एज ते 40 एज पर्यंतचा रोल होता तो. आणि त्याच्यामध्ये कॉमेडी होतं ते. त्यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे, विजय कदम, नंतर आणखीन सुरेश टाकळे आणि स्वतः दिलीप प्रभावळकर, असं ते होतं. ते इतकं नाटक गाजलं ना, ते लोकांना प्रचंड आवडलं. मग त्यानंतर मी अंजाने रिश्ते म्हणून एक फिल्म केली, ती मी आलोकनाथ आणि दादा मुनींबरोबर केली. त्यावेळेस काय झालं, अर्थात ती लग्नाच्या, हे जे मी सांगते अंजाने रिश्ते, ही लग्नाच्या नंतरची गोष्ट आहे. तर अजितला एकदा फोन आला की अरे भाई चारू किधर है, असं. तर अजित एकदम, कौन बोल रहा है, मैं दादा मुनी बोल रहा हूँ. अजित असा शॉक झाला, कारण दादा मुनींचा घरी फोन येणं म्हणजे. तो म्हणाला, हा दादा मुनी, अरे भाई अशोक कुमार बोल रहा हूँ, असं. अजित एकदम सटपटला आणि माझ्याकडे आला, चारू दादा मुनी का फोन आहे, अशोक कुमार. म्हटलं मला कशाला फोन केला. अरे चारू बेटा, मैंने अभी तुम्हारी फिल्म देखी, अपनी फिल्म देखी, कारण ते पण त्यात होते. दादा मुनी होते, दादा मुनी होते, आलोकनाथ होता, नंतर शेखर सुमन,
असे बरेच कलाकार हम्म, त्यामध्ये होते आणि हम्म, त्यात मी एक मेन लीड करत होते. अच्छा. ना म्हणजे इट वॉज अ एल्डरली रोल, हा. पण मी तो चांगला केला होता हा. तेव्हा. तर त्यांचा फोन आला, म्हणाले, मी त्यांच्या सुनेचा रोल करत होते अच्छा. दादा हा, मुनींच्या. हा. तर मला म्हणाले की अरे तूने क्या काम किया है चारू, हम्म, मुझे बहुत अच्छा लगा, इतनी हम्म, तारीफ जितनी भी करूँ उतनी कम है. हम्म. असं करून त्यांनी माझी तारीफ केली आणि मला इतका अभिमान वा, वाटला ना. वा. आता या गोष्टी ना प्रसिद्ध होऊ शकत नाहीत, पण त्या हा. आपल्या मनात असतात. हो ना. मी म्हणजे सतत त्याबद्दल बोलू शकत नाही काय हम्म, लोकांना, हम्म, मला असं झालं तसं झालं, पण हम्म, ते खरंच झालेलं आहे. हम्म, हम्म, हम्म. त्यामुळे त्याचा मी मला, आणि वा. अजित वॉज शॉक्ड. हम्म. दादा मुनी का फोन होता है चारू को, अरे बापरे. आ. म्हणजे तो पण एक आर्टिस्ट होता हो ना, ना. त्यामुळे त्याला असं वाटलं की अरे बापरे मेरी बीवी इतनी अच्छी ऍक्ट्रेस आहे, असं थोडंसं त्याला हम्म, फील झालं. हम्म, तर हा एक किस्सा माझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा आणि मोलाचा आहे. हा. परत तेंडुलकरांनी मला, कमला नाटक आमचं फॉरेनला गेलं हम्म, 92 मध्ये, हम्म, सामाजिक कृतज्ञता निधी हम्म, यासाठी निळू फुले, डॉक्टर श्रीराम लागू, हम्म, रोहिणी हट्टंगडी, मोहन गोखले हम्म, आणि मी त्याच्यात त्याने. हम्म. पण त्यावेळेस त्यांना असं वाटलं चारू काही येणार नाही, कारण चारूचं लग्न झालंय, 2 मुली झाल्यात, तर आता ती कशाला येणार. तर तेंडुलकरांनी काय सांगितलं, नाही, चारू जर आली नाही तर मी हे नाटक तुम्हाला घेऊन जाऊ देणार नाही, ओ. चारूलाच घेऊन जायचं. हम्म, इवन कमला नाटक जेव्हा पहिलं आलं होतं हम्म, तेव्हा खरं म्हणजे तेंडुलकरांची तेव्हा इच्छा होती की त्यांच्या मुलीने त्यात काम करावं. हम्म. पण कमलाकर सारंगाने तेव्हा सांगितलं की चारूने जर काम केलं नाही तर मी हे नाटकच करणार नाही. अच्छा, अच्छा. तर काही काही नाटकांवर ना तुमचा एक हा. शिक्का लागतो, तसं ते हम्म. कमलाबाच्या बाबतीत. वा. तर तसंच हे पण झालं. 92 मध्ये आम्ही दौरा केला, डॉक्टर लागू, निळू फुले, रोहिणी अट्टंगडी, हम्म. आणि आम्ही 1 महिना अमेरिका आणि कॅनडा टूरवर अच्छा, होतो. आणि तो अच्छा. खूप छान प्रयोग, हम्म. खूपच छान दिवस होते ते. वा. लागून बरोबरचे त्यावेळेस लागून थोडेसे एजच्या ह्याच्यात, म्हणजे त्यांच्याबरोबर काम करताना त्यांची जी शिस्तप्रियता होती, हम्म, किंवा निळू फुलेंबरोबर त्यांचे किस्से, हम्म, तर ते सगळं खूप मजा आली. आम्ही रोहिणी हम्म. अट्टंगडी अत्यंत शिस्तबद्ध आणि वेल बिहेव्ड आर्टिस्ट, हम्म, म्हणजे तिला कसले राग, लोभ, हम्म, खेद असं नाही आहे. ती हम्म, खरंच एक चांगली कलाकार आहे, फक्त हम्म, कलाकार. हम्म, आणि ते तिच्याकडून मला शिकायला मिळालं. हम्म. मोहन गोखले एकदम तडतूडवाला, त्यामुळे त्याच्याबरोबर पण खूप मजा आली. खूप छान दिवस होते ते. वा, वा. तुम्ही हिंदी सिनेमा जेव्हा केलात तेव्हा वडिलांना ओके होतं? हो, कारण बाबांना काहीही, कशातच बाबांनी ऑब्जेक्शन कधी घेतलं अच्छा, नाही. अच्छा. नो डाऊट. सुरुवातीला बाबा अगदी जेव्हा आम्ही शाळांमध्ये होतो ना, हा. तेव्हा मात्र सपोर्ट नाही करायचे. अच्छा. कारण त्यांना वाटायचं की माझ्या मुलांनी याकडे नाही जावं. हम्म, कारण हम्म, आम्ही जे भोगलं ते हम्म, आपल्या मुलांना भोगावं लागू नये. हम्म, कारण त्यांनी खूपच कष्टातून ते उभे राहिले होते. हम्म, पण ते हे विसरले की आम्हाला जड मिळालेली आहे शाहीर हम्म, सावे नावाची. हम्म, तर आता आम्हाला ते कष्ट नाही करावे लागणार. हम्म, पण आम्हाला तेवढे कष्ट नाही करावे लागले. हम्म, आणि मला तर, मी म्हणते ना, मला कधी कोणाकडे काम मागणं हा प्रकार जमलाच नाही. मी ऑटोमॅटिकली जे मला मिळालं ते मी करत गेले आणि अशा पद्धतीने मी काम करत राहिले. बाबांचं कुठल्याच बाबतीत ऑब्जेक्शन नव्हतं, अच्छा. कधीच नाही. अच्छा. बाबा फार ओपन माइंडेड होते. अच्छा. म्हणजे तुला खोटं वाटेल की त्यांना जेव्हा कळलं की माझ्या मुलीला करिअरमध्ये खूप चांगलं हे आहे, हम्म, म्हणजे तिची घोडदौड दिसतेय, हम्म, जर तिने हे कंटिन्यू केलं हम्म. तर ती त्या लेवलला जाऊ शकते, हा, हा. हे कुठेतरी त्यांना हम्म, कळलं होतं. हम्म, ही वॉज व्हेरी शार्प मॅन. हम्म, हम्म, कारण त्यांना खूप भविष्य दिसायचं. हम्म, तर त्यांनी मला एकदा, खोटं वाटेल तुला, म्हणजे मी हा किस्सा सांगू इच्छिते की हम्म. किती वेगळ्या मनाचे होते हम्म. बाबा. ते म्हणाले, चारू तू लग्न नाही केलंस तर काय बिघडलं, अच्छा. मुलं वगैरे सगळेच करतात, हा. पण जर तुला या क्षेत्रामध्ये, हम्म. कारण तुझ्यात ती धमक आहे, तुझ्यात ते गट्स आहेत, पोटेन्शियल तर दिसलं पोटेन्शियल असेल. दिसतंय मला, त्या माणसाला ती जाणीव हो, होती, हो, तर तू हो, हे हो. का नाही करत पुढे. हम्म, 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 मी मूर्खपणा केला ना, हम्म. मी लग्न केलं. कुठे भेटले तुम्हाला अजित दादा? अजित. अगं म्हणतात ना, मी गंमत जम्मतचं शूटिंग चालू होतं माझं, हा, आणि एकदा अजित भुरे आपला मित्र आहे, हा, कॉमन आपला हा. फ्रेंड, त्याने सांगितलं की तो मला टीव्ही सेंटरच्या दरवाजात भेटला. हम्म, मला म्हणाले, ते मी अनाउन्समेंट पण करत होते हा. मध्ये मध्ये. तर मला म्हटलं, ए चारू, म्हटलं काय झालं. हम्म, अरे माझा ना 100वा प्रयोग आहे, त्याच्या नाटकाचं नाव सांगते, मला आठवलं. हम्म, अच्छा, माझ्या नाटकाचा 100वा प्रयोग आहे, तर तू ये. हम्म, म्हटलं, तर मी ना दुपारी झोपले होते, अक्षरशः ताणून दिली होती. हा. माझी बहीण
हे चारू हम्म. उठ ना, हम्म. अगं तुला अजित बुरेने बोलवलंय ना, हा. जा ना नाटकाला. हं. म्हटलं जाऊ दे गे, मला कंटाळा आला. असं म्हणजे तुला हम्म. ते मी थोडी लेझी टाईपची आहे. हम्म. तर ती म्हणाली काय ग चारू, खरंच तुला माणसं बोलवतात तू जात नाही वगैरे करून तिने जरा हं. 2-4 शिव्या घातल्या मला. हं. हं. तर मग मी उठले, हम्म. काय कटकटे करून हम्म. असं जे मिळाले ते कपडे असे अंगात घातले. आणि आता दुपारी निघाले तर म्हटलं टॅक्सी करूया, म्हणून टॅक्सी केली. शिवाजी मंदिरच्या दारात हा. अशी उभी राहिले हा. आणि बघते तर तिथून मला लांबून एक उंच गोरा हम्म. देखणा माणूस हम्म. असं चालत येताना, आणि तो पण माझ्या कॉलेजच्या एका मित्राबरोबर, अरुण गोंदरकर अच्छा. नावाचा माझा मित्र, म्हणजे कलिग, हा. म्हणजे आपण हा. कलिग पण आहे, कलिग काम करणारे, हम्म. हम्म. स्टुडंट ऑफ हा. हा. माय कॉलेज. बॅचमेट. हा, बॅचमेट शब्द मला सुचत हा. नव्हता. तर तो त्याच्याबरोबर येताना दिसला. अच्छा. तर तो का आला होता, हा. तर पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित ते नाटक होतं हा. आणि अजित पुरुषोत्तम बेर्डे बरोबर काम करायचं चाललं होतं, अच्छा. हा. हिंदी हा. नाटक. हा. हा. आणि त्यासाठी तो त्याचं नाटक बघायला आला होता. अच्छा. आता हे सगळं मला बॅकग्राऊंड माहित नाही. हम्म. त्याला बघितलं नेमकं 5 का 6 दिवसाच्या आधी हम्म. मी अजितचं टीव्हीला एक हिंदी नाटक पाहिलं होतं. अच्छा. आणि त्यातली त्याची भूमिका मला एवढी आवडली हा. होती हा. की माझ्या मनात एक ऍक्टर म्हणून त्याने एक जागा निर्माण केली अच्छा. होती. त्याला बघितल्याबरोबर मी जे काय पैसे असे टाकले हा. टॅक्सी ड्रायव्हरकडे हा. आणि जी पळत सुटले, हा. म्हणजे पळत म्हणजे हा. भरभर चालत हा. मी त्याच्या मागे अशी. हा. तर तो असं बोर्ड बघत शिवाजी मंदिरकडे हा. असा हा. असा असा बघत असा हा. उभा होता. हा. तर मी गेले त्याच्याजवळ आणि त्याच्याकडे असं बघितलं. हा. माझे पासेस वगैरे तयार होते, त्यामुळे मला काही हा. त्याची हे नव्हती. हम्म. आणि मी काय ओळख नाही, काही नाही. हम्म. नाही, आप बहुत अच्छे ऍक्टर हो, असं हा. केलं मी. हा. तर तो असा डोळा असा चष्मा वर करून असं बघितलं हा. माझ्याकडे. हा. तर मी म्हटलं नाही असं. आणि मग अरुण गोंदरकरने ओळख करून हा. दिली, ये मेरी फ्रेंड आहे हमारे हम्म. कॉलेज की वगैरे. हम्म. आम्ही तिघं एकत्रच बसलो. अच्छा. हां. आणि काय माहित नाही मला हम्म. स्ट्राईक झालं. हम्म. तिथून नाटक संपल्यावर बाहेर पडल्यावर मी अरुण, तो गाडी आणायला गेला आपली अजित हा. पार्क केलेली. हा. तर मी त्याला म्हटलं, देख इसकी शादी नहीं हुई होगी ना तो मैं इससे शादी करूंगी. आणि लिटरली हा. काय काय माहित नाही कशी काय चक्र फिरली, काय झालं, आणि विदिन 2 months आय गॉट मॅरिड. ओ, विदिन 2 months. येस. आणि जर ते मी लग्न केलं नसतं तर मग तुम्हाला एक करिअरिस्टिक चारू दिसली असती. पण मग लग्न केल्यावर अजितचं करिअर इतकं टॉपला गेलं की मग मला बॅक सीट थोडी घ्यावीच लागली आणि मला थोडं पाठीमागे जा. आणि मग मुलं झाल्यावर तुमचं सगळं आयुष्यच बदलतं. हो, हो, काही काळ तरी यू नो बेटर. हो, हो. आणि आपण सगळेच त्याच्यातून गेलेलो आहोत. हम्म. पण त्यावेळेस अजितचा इतका सुपिरियर काळ सुरू झाला ना की तो इतका टॉपला जायला लागला. बरं, तो पर डे जर 25,000 कमवत असेल, मी म्हणायचं अरे मला एक कामाची ऑफर आली, मला 2,000 पर डे मिळतो. तर मला मग त्याचा चेहरा असा नाही, त्याचा चेहरा त्याला कामाबद्दल प्रॉब्लेम नव्हता, पण माझ्याच मनात यायचं यार मग मी या माणसाला दुःखी करून की त्याला मग चिंता मुलांचं काय अमकं ढमकं. त्या काळात थोडं स्ट्रिक्ट होतं ग वातावरण. त्यावेळेस बायका काय म्हणतात केअरटेकर ठेवा वगैरे, हे सगळ्या आयडियाज आपल्या डोक्यात नव्हत्या. आता कसं नॅनी प्रकार आलाय. माझ्या मुलीला आता मुलगी झाली, तिने नॅनी ठेवली आहे. त्यामुळे शी कॅन वर्क ऑल्सो, शी कॅन स्टे ॲट होम ऑल्सो, वर्क फ्रॉम होम पण आहे. आपलं काम तसं नसतं ना गं. आपण जे एकदा त्यात बिझी झालो, सकाळी 9ला गेलो तर रात्री 9 पर्यंत 10 पर्यंत आपण काम करणार. मग मुलांकडे दुर्लक्षच होतं. मग अशा वेळेस जर तोही काम करतोय आणि त्याच लाईनमध्ये जर मी काम करणार, तर मग त्याचा परिणाम कुठेतरी वाईट त्याच्यावरही होऊ शकतो, मुलांवरही होऊ शकतो. असं काहीतरी माझ्या मनाचा गोंधळ उडाला. ऍक्च्युली कोणीच काही केलं नाही, पण आय वॉज कन्फ्युज. आणि त्यातून पण मग अशा रीतीने मी माझं करिअर थोडं मागे पडलं आणि मी अजित वछानीची बायको म्हणून, पण मग बायको म्हणून पण मी खूप एन्जॉय केलं. सगळे टूर्स, उटीला जा, मसुरीला जा, त्याच्या शूटिंगच्या एरियात फिरले, सलमान खान पासून ते सगळ्यांपर्यंत पार्ट्या केल्या, धमाल मस्ती केली. आय हॅड माय लाईफ. मी ते सगळं उपभोगलं. त्याबद्दल काहीच हे नाही. 2 मुली ना? 2 मुली आहेत, योहाना आणि त्रिशाला. अच्छा. आणि त्या काय करतात? योहाना तिने सुरुवात पण केली होती चांगलं ह्याच्यात. तिने जबरदस्त फिल्ममध्ये महेश कोठारेच्या पण काम केलंय. परत ॲज अन ॲक्टर तिला काम करायला, पण तिने पहिलं सगळ्यात महत्त्वाचं केलं, सूरज बर्जात्याकडे 1 वर्षभर ती विवाह फिल्मला असिस्टंट डिरेक्टर होती. त्यामुळे तिला बरंच काही शिकायला मिळालं. त्यामुळे तिला डबिंगमध्ये इंटरेस्ट आहे, तिला टेक्निकल प्रॉब्लेम म्हणजे याच्यात इंटरेस्ट आहे. परत ती ॲक्टर म्हणूनही गुजराती थिएटर पण करते, डबिंग आर्टिस्ट म्हणूनही काम करते. त्यामुळे ती आपल्या ॲडजस्ट करत सगळं व्यवस्थित हँडल करते. आणि मध्ये ती एक वेब सिरीजही आता तिने सुरुवात केली करायला, पण त्याचं हळूहळू काम चालू आहे. त्यामुळे ते पण तिचं काम चालू आहे. आणि दुसरी मुलगी ही एअर होस्टेस होती 10 वर्ष. पण मग एअर होस्टेस म्हणजे खूप सतत उभं राहणं, फ्लाईट्स, लॉंग फ्लाईट्स.
त्यात तिला थोडा 10 वर्ष केलं तिने ते अच्छा. काम. हं. मग पाठीचं दुखणं वगैरे सुरू झालं. हां. मग तिला आता एक वेगळा जॉब करते. ती ॲडलॅबच्या शेट्टी फॅमिली बरोबर कनेक्टेड आहे हं, हं. आणि त्यांची फॅमिली सेक्रेटरी म्हणून ती ओह! काम अच्छा. करते. म्हणजे नाईस. मनमोहन शेट्टी, हे पूजा शेट्टी वगैरे या अच्छा. सगळ्यांबरोबर ती काम अरे वाह! करते. अरे वाह! त्यांची पर्सनल म्हणजे मस्त. शी मस्त. इज हॅपी. अच्छा, अच्छा. आणि तिला आता मुलगी झाली. अच्छा. तिचं नाव अमायरा आहे. बरं. आय एम व्हेरी हॅपी. बरं, बरं, मी बरं, आता बरं. आजी झालेली आहे. अरे वाह! वाटत नाही हां आजी-आजी. असं काही वाह! नाही. वाह! वाह! मस्त. बरं गंमत-जंमतला जवळपास 35 हो, वर्ष हो, झाली हो, असतील ना? हो. येस, येस, आणि येस. 35, अजूनही 35. 35 ना? येस, येस. अजूनही तुम्हाला त्या गाण्यावरून किंवा ओळखतात. त्या पिक्चरवरून ओळखतात. ओळखतात. खरंच मला म्हणजे कधी-कधी मला वाटतं मी किती मूर्ख होते. मी त्या काळात जर अशा फिल्म्समध्ये लक्ष दिलं हं, असतं, हं, हं, हं. थोडं डान्स ओरिएंटेड फिल्म्स केल्या असत्या, हां, तर हां. किती कारण मला एवढा अंदाज नव्हता गं, हं. की पण ते गाणं अजूनही लोकांना आवडतं. माझं स्वतःचं फेव्हरेट आहे ते. आय नो. आणि मला त्याच्या किती मीम्स अजूनही बनतात. हो ना, हो ना. आणि अशोक सराफने काय त्यात डान्स केला होता. तुम्ही काय डान्स केला मी होता तर यार? डान्सरच आहे ना. कमाल, कमाल. म्हणजे क्लासिकल डान्सर कसं असल्यामुळे वाटतं? खरं सांगू का, आता मला जेव्हा नवीन मंडळी भेटतात त्या त्या हं. अश्विनी येण्यामुळेच हो ओळखतात. ना, हो ना. हं. त्यामुळे मी आभारी आहे सचिन हं. पिळगावकर, सतीश कुलकर्णी, हां. नंतर अशोक सराफ हं, आणि हं. ती सगळ्या हं. कास्ट अँड क्रू आणि हं, सगळ्यांची, हं. की त्यामुळे आजही मला ओळख हं. आहे. त्यामुळे मी हां. त्यांची खूप आभारी आहे आणि हं. खूप बरं वाटतं गं, हं. की यंगर जनरेशन पण मग ते म्हणतात, "अहो तुम्ही तेव्हा" म्हटलं, "प्लीज ते बोलू नका." हां. की तेव्हा तुम्ही कशा होतात, आता तुम्ही कशा. तेव्हा हां, म्हटलं माझं लग्नही झालं नव्हतं हां. आणि आज त्या वयाच्या माझ्या मुली आहेत. हं, हं. त्यामुळे तेवढा फरक पडणारच असं मग मी हं. बोलते पण हे त्यांना. विचारणं पण चुकीचं आहे असं मला वाटतं. तेच ना गं, पण काही-काही लोकांना नाही. पण हं. इट्स ओके. पण मला काही वाईट नाही वाटत. हं. मी म्हणते, "अहो त्या वयाच्या माझ्या मुली आहेत आता." हो, असं बरोबर सांगते मी आहे. त्यांना. पण खूप मजा येते, आनंद होतो, हो ना. की आपल्याला निदान कशामुळे तरी आज एक ओळखलं जातंय. हं, कारण हं, लोकधारावरती बाबांचं नाव लागलं गेलं. हं. मला म्हणजे मी स्टेजवर कारण मी एम-ए शास्त्रीय नृत्यामध्ये मी भरताचं नाट्यशास्त्र, जापनीज थिएटर हे आम्ही शिकलेलो आहोत. हं. त्यामुळे स्टेजचा ग्राफ कसा असेल, हं. त्यावेळेस अगं आत्ता सगळी मुलं बाहेर पडून डान्स करतात, म्हाताऱ्या बायका डान्स करतात, लावणी करतात. जेव्हा मी हे करायला सुरुवात केली 83 मध्ये कोणी मुलं डान्स करायला तयार नव्हती. हं, हं, एकेका मुलाला बोलवून, "अरे तसं नसतं. हं. आपण असं लेझिम करतो ना, तसंच करायचंय." हां. म्हणून पहिलं त्यांना लेझिम शिकवलं, हां. पावलं टाकायला. हां. मग त्या मुलींना घरी जाऊन, "नाही, नाही, आमच्या मुली लावणी नाही करणार." हं. अहो, फक्त लावणी नाहीये. हं. आपण लोककलेवर आधारित कार्यक्रम करतोय. त्याला असं हं. स्टँडर्ड असेल. मी त्यांना ते एज्युकेट समजावून करायला लागलं. पालकांना पण एज्युकेट करावं लागलं. हं. आणि बिकॉज दॅट टाईम आय वॉज ऑन टीव्ही. हं. उलट बाबांच्या नावामुळे काय व्हायचं, हं. "हां, ते फोक लोककला आहे. हं. नाही, आम्ही नाही करणार." पण हं. मी म्हणायचे, "अहो, मी आहे. हं. मी नाटक करते, मी कमला नाटक केलंय, मी टीव्हीला अनाउन्सर आहे. तर मी बाबांचीच मुलगी आहे ना. हं. हं. तर आम्ही असं काही करणार नाहीयेत. आम्ही चांगलंच काम करतोय." हं. मग असं करून त्यांनी मुली पाठवल्या हं. आणि मग असं करून हळूहळू मुली गोळा झाल्या. हं. पण 85 मध्ये टीव्हीला आलं हं. आणि मग असा जो मुला-मुलींचा ओघ लागला. हं. प्रत्येक घराघरात लोकधारा केलं गेलं. हं. प्रत्येक शाळांमध्ये, हं. प्रत्येक फेस्टिव्हलला लोककलेचं सादरीकरण होणं ही फॅशन बनली होती तेव्हा. हं. हं. त्यामुळे त्याचं क्रेडिट सगळं झालं महाराष्ट्राची लोकधारा हं. आणि थोडंसं मला सुद्धा जातं. हां. म्हणजे महाराष्ट्राची लोकधारा वॉज अ ट्रेनिंग प्रोसेस फॉर द न्यू कमर्स. हं. हं. स्टेप स्टोन तर होताच तो, हं. पण ट्रेनिंग प्रोसेस पण होता. जी नवीन पहिली मुलं आली होती, त्या मुलांना मी अक्षरशः एक पाऊल टाकणं, हं. डिपिंग कसं असतं, मग ते काय स्टेजवर एंट्री घेताना काय करायचं, स्टेजचा हे कसा असतो, मग किती गॅप सोडायची, प्रत्येक इतकं बारकाईने आम्ही शिकवत होतो. म्हणजे मी हां. त्याच्यामध्ये आणि माझ्या बहिणीने काय केलं होतं, हं. तिने एक कोळी गीतांचं मात्र तिचं हे आहे. कोळी गीतांना एक बॅले टाईप आम्ही केलं. अच्छा. त्याच्यात मग थोड्या आयडियाज माझ्या हं. आणि तिच्या गाण्यांची गुंफण तिची होती, की बाबांचीच गाणी घ्यायची आपण. हां. आमचा एकच मोटो होता, हं. की हा सगळा कार्यक्रम फक्त शाहीर साबळे यांच्या गाण्यांवरच करायचा. हं. हं. फक्त 1-2च गाणी आम्ही काही बाहेरची हं. घेतली असतील तर. हं. पण सगळं बाबांच्या गाण्यांवर करायचं. हा हं. आमचा दोघी बहिणींचा हेतू होता. हं. कारण बाबांनाच हं. हे करायचं. म्हणजे बाबांचंच नाव पुढे याच्यात आलं हं. पाहिजे. हाच आमचा त्यामध्ये हेतू होता. त्यामुळे ते सगळं गोळा करून केलं आणि तो एक मोठा मला ट्रेनिंग प्रोसेस पण होता माझ्यासाठी पण. हं. पण त्यातलं काय झालं, ते झाल्यामुळे माझ्यातली एक परफॉर्मिंग आर्टिस्ट थोडी मेली. हं. 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 टीचर हावी हं. झाली हां, 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 हां. आणि ते मला थोडंसं नुकसान झालं. हं. हं. हं.
असं मला वाटतं. म्हणजे मी लोकधारा बसवून ते सोडून द्यायला पाहिजे होतं, पण त्यात मी गुंतले, ती माझी चूक झाली. असं म्हणजे मी एक एक माझं ॲज अन आर्टिस्ट म्हणजे मी ते सोडून बाबांच्या हातात सोपतं करून मी माझ्या करिअरकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं. तर ते मला असं वाटायचं मी नाही गेले तर होणार नाही. त्यामुळे ते सतत मी त्याच्यात गुंतून पडले. बाबांनी मला एकदा इनडायरेक्ट हिंटही दिली होती की तू डाय बनवून दिली आहेस, तू आता जा. पण मी जरा गुंतले त्याच्यामध्ये आणि मग नंतर मग गंमत जम्मत आलं. अच्छा. पण गंमत जम्मत आल्यावरती जे मी करायला पाहिजे होतं ते नाही केलं. करिअरकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं ते मी लग्न केलं. तर अशा माझ्या आयुष्यात म्हणजे काही चुका आहेत, काही चांगल्या गोष्टी, पण चुकांमधूनही चांगलं निघालो आणि त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी. असं नाहीये की मी दुःखी आहे, पण नो डाऊट करिअरला थोडासा एक गॅप परत नाही. 2006 मध्ये मी पृथ्वी थिएटरला कॉटन 56 पॉलिएस्टर 84 हे नाटक केलं आणि ते इतकं गाजलं अगं. आणि त्यामध्ये कुमुद मिश्रा आताचा जो चांगला ऍक्टर म्हणून एस्टॅब्लिश आहे तो आपला नागेश भोसले, आम्ही मेन लीडमध्ये. त्यात सुनील शानबागने ते कोरिओग्राफ केलं होतं, नाटक बसवलं होतं आणि त्याच्यामध्ये रामू रामनाथनने ते लिहिलं होतं इंग्लिशमध्ये आणि हिंदी आणि मिंदी म्हणजे मराठी आणि हिंदीचं असं मिक्स लँग्वेज ते चेतन दाताने लिहिलं होतं. त्याचे 100च्या वर प्रयोग केले आम्ही. किती फेस्टिवल्स म्हणजे बेंगलोर म्हणू नको, कलकत्ता म्हणू नको, दिल्ली म्हणू नको, सगळे फेस्टिवल्स आम्ही खरवडून काढले. इतकं ते गाजलं नाटक. 2006-07 असं 2 वर्ष त्याच्यात गेले. अजित गेल्यानंतरची गोष्ट. अजित 2003 मध्ये गेला. मग त्यानंतर मी थोडं करत एक करत मी काही ना काही करीन. श्रीरंग गोडबोलेंचं मी नाव घेईन की त्यांनी मला 2005-06च्या दरम्यान त्यांनी एक मी मराठीवरती एक प्रोग्राम केला होता, कॉमेडीचा शो, आणि त्याच्या जज म्हणून मला आणि विजय केंकरेला बोलवलं होतं. तर तो पण त्यांनी मला एक संधी दिली पुन्हा बाहेर पडायची. पण त्या संधीचा फायदा उचलून घ्यायला मला जमलं नाही, पण मला संध्या मिळत होत्या. असं नाही की अगदीच मी घरात बसले, पण एक कमर्शियल वे मध्ये त्याला हँडल करणं दॅट वॉज नॉट माय दिस थिंग. माझ्या काय म्हणते त्याला, माझं त्याच्यात एक्सपर्टीज नव्हत्या की कसं करायचं, काय करायचं. काही जणांना ते जमतं, काही जणांना नाही जमत. ते मला नाही जमलं, बस तेवढंच, बाकी काही नाही. पण अजित दादा किती साली तुम्ही म्हणून 2003 मध्ये गेला. इट मस्ट हॅव बीन डिफिकल्ट ना? हो, थोडंसं मुश्किल होतं. म्हणजे कसं होतं माहितीये ना की तो कामात होता म्हणून मी स्वतःकडे दुर्लक्ष केलं होतं. म्हणजे कामाकडे दुर्लक्ष केलं होतं. मला असं वाटलं मी पुन्हा कशी उभी राहणार, मला कळलं नाही. बरं, दुःखाचं ओझंही जास्त होतं. एवढं मोठं घर, 2 मुली 13-14 वर्षाच्या, त्यांना, आणि लोकांकडे मी जाईन समजा तर मला भीती वाटायची की माझ्यासाठी दरवाजे बंद झाले तर. कारण का तर अरे ही तर व्हिडिओ आहे, काम मागायला तर नसेल आली, पैसे मागायला तर नसेल. त्यामुळे मी बाहेर जाणंच बंद केलं, लोकांशी भेटणं बंद केलं. मित्रमैत्रिणींनी ज्यांनी मला कॉन्टॅक्ट केले मी त्यांच्या संपर्कात राहिले. पण अजित गेल्यावर फट करून सगळे अजितचे जे तेव्हा जेव्हा आम्ही म्हणजे पजामा पार्टीज व्हायच्या मुलांमध्ये, सुप्रिया पाठक वगैरे याच्या मुलांमध्ये, माझ्या मुलांमध्ये, ते सगळं बंद झालं. पण मी पण त्यात मग गेले नाही, कारण मी म्हटलं जर अजितमुळेच हे होतं तर तोच गेलाय ना, मग कशाला. जर त्यांच्याकडून मला फोन आला असता तर गोष्ट वेगळी आहे, पण त्यांच्याकडून तसं काही आलं नाही. आणि मग आम्ही आमचं बरेच वर्ष मी काहीच म्हणजे प्रयत्न केले, काही कधी नाटक कर, कधी काय कर, पण तेवढं यश नाही मिळालं मला. पण नशिबाने काय झालं सुलेखा की काय माहित नाही, म्हणजे देवाची कृपा आहे माझ्यावर की मला पैशाची नाही कमी पडली. नॉट बिकॉज अजितने एवढं कमवून ठेवलं होतं, काही नाही, एवढं काही कमवलं नव्हतं, पण व्यवस्थित माझं मार्गदर्शन मला मार्गी लागलं. बरं, स्वतःच्या गरजाही कमी झाल्या, गाड्या बिड्या होत्याच माझ्याकडे, त्यामुळे तो काही प्रॉब्लेम नव्हता. त्यामुळे मी छानपैकी मॅनेज करू शकले. मुलींना मात्र मी एक सांगितलं, वयाच्या 17व्या-18व्या वर्षी सांगितलं की तुम्ही दोघींनी, तुम्हाला जर जेवण पाहिजे ना बेसिक, ते माझ्याकडे मिळेल, घर मिळेल, छत मिळेल, सगळं. पण जर तुम्हाला बर्गर, हॉटेलिंग, अमकं करायचं असेल तर तुम्ही कमवायचं. त्यामुळे वयाच्या 18 वर्षापासून माझ्या मुली काम करतात. कॉलेज करून त्यांनी काम पण केलं. त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी की त्यांच्या मदतीमुळे मी बऱ्याच गोष्टी करू शकले, की त्यांनी
हे मला त्यांच्याकडे बघा, म्हणजे त्यांना पॉकेट मनी दिला की माझी जबाबदारी संपली, बाकी घरामध्ये जेवण आहे, अमकं आहे. पण त्यांना जे काय करायचं त्या बाहेर काही ना काही काम चांगली म्हणजे कुठे माझ्या मुलीने एक जॉब पकडला कॉलेज करता करता. म्हणजे जाणीव होती दोन्ही मुलींना. हो, मी म्हटलं जर तुम्हाला स्टारडम पाहिजे असेल मग त्याप्रमाणे मग तुम्ही हिंमत आणि तुमचा जिगरा वाढवा. बरोबर. जर स्टारडम तुम्हाला जमणार नसेल आणि एक सामान्य लाईफ जगायचं असेल मग ते जगायला तुम्हाला हे सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. अजित होता तेव्हा स्टारडम होतं, आता ते स्टारडम असेल की नाही आपल्याला गॅरंटी नाहीये. तर त्या स्टारडमच्या मागे जायचं का स्वतःचं आयुष्य सुधारायचं हे तुम्ही दोघींनी ठरवा. आणि त्या दोघींनी मात्र माझं त्या बाबतीत पूर्णपणे ऐकलं. योहाना पण 17-18 वर्षापासून सूरजकडे काम केलं, मग ती बरंच काही ना काही करत राहिली, स्वतःला बिझी. आणि कॉलेज करता करता त्यांनी बरंच दोघींनी पण केलं. पण आजही मी बघते ना की काम नसेल तर त्या बेचैन होतात. ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे एक वेळ मला घरात बसायची सवय पण त्यांना नाहीये. सो आय एम हॅपी दॅट वे. आणि काय झालं माहितीये ना, अजित जेव्हा गेला अचानक म्हणजे आमच्या आयुष्यातून, तेव्हा स्टारडम राहील की नाही शंका होतीच मनामध्ये. पण मग जेव्हा असं कळलं की आता अजित गेल्यावर जे त्यावेळेस आमच्याकडे येत होते किंवा आमचे रिलेशन होते किंवा आमचे फोनाफोनी चालायचे ते सगळं बंद झालंय. पण त्यावेळेस मला काही म्हणजे एक मोठा मॉरल सपोर्ट होता, ती माझी मोठी बहीण यशोधरा शिंदे. ती पैशाने श्रीमंत नव्हती पण मनाने इतकी की तिने माझ्या मुलींना मला पैशाची गरज नव्हती, तिने मला मानसिक आधार खूप दिला. परत माझी एक मैत्रीण आहे डॉक्टर सुजाता वाघ, गायनेकोलॉजिस्ट आहे, पण ती आमची फॅमिली डॉक्टर होती. म्हणजे अजितच्या वेळेला पण तिने मला पूर्ण मदत केली होती, त्याचं हॉस्पिटलायझेशन हे ते सगळं. त्यावेळेस सुद्धा तिने मला सांगितलं की चारू डोंट वरी, आता अजित जातोय पण इट्स ओके. म्हणजे तिने मला हिंमत दिली. आणि नंतर पण ती बऱ्याच वर्ष माझ्याकडे अजूनही, म्हणजे आम्ही आता, आणि ती माझी बालपणची आंबेडकर नगर मधली मैत्रीण आहे पण ती अजूनही माझ्याशी कनेक्टेड आहे. सुष्मिता मुखर्जी ॲक्ट्रेस, ती अजितची मैत्रीण, म्हणजे अजितची कलिग आणि मैत्रीण, आणि मी तिची खास दोस्त. तर आमची अजूनही हे आहे, रॅपो आहे. अशा काही 5-6 लोकांचं एक इमोशनल आमचं बॉन्डिंग आहे. त्यात माझ्या बहिणीचं मी नाव नक्कीच पहिलं घेईन, कारण त्यावेळेस मला जेव्हा गरज होती मॉरल सपोर्टची तेव्हा तिने मला त्याच्यातून बाहेर पडायला मदत केली बऱ्यापैकी. पण आता तुम्ही सुद्धा सिरियल करायला लागलात ना? हा, बऱ्याच वर्षानंतर मी आता म्हणजे जवळजवळ 7 वर्ष. त्याच्या आधी एक गंमत सांगते की 2011 मध्ये मी एक नाटक केलं होतं, प्रेमा तुझा रंग कसा, अशोक सराफ बरोबर. म्हणजे अशा गॅपने काम ना तसं. मग 2011 एंडला केलं होतं ते, 2012-13 पर्यंत चाललं. मग 13 मध्ये मी सुखांत नाटक केलं मोहन जोशी बरोबर. एक अशोक सराफ बरोबर प्रेमा तुझा रंग कसा टॉप मोस्ट प्ले, सुखांत मोहन जोशी बरोबर, रत्नाकर मतकरींचं लिहिलेलं. त्यामुळे मला एका चांगल्या दर्जेदार नाटकांमध्ये पण काम करायचं, त्यामुळे तो एक एक्सपिरियन्स पण माझा खूप चांगला होता. त्याचेही असेच प्रेमा तुझा रंग कसा तर कमर्शियल, टोटल कमर्शियल आणि सुयोगचं होतं. त्याचे 250 ते 300 प्रयोग झाले आणि याचे जवळजवळ 150 प्रयोग झाले, कारण हे नाटक थोडं सिरियस होतं. तर सुखांतचे आणि मुखपृष्ठावर कमलाच्या मी आहे, सुखांतच्या पण आहे. त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी की काय छोटं केलं पण ते लोकांच्या, थोडं केलं पण ते लक्षात राहिलं, त्याची नोंद राहील. तुम्हाला कसं वाटतं आता सिरियल करायला? कारण जरासं हेक्टिक होतं, पण तुम्ही कोपअप करताय का? अगं मी 7 वर्षानंतर घराबाहेर पडले. त्याच्या आधी 7 वर्ष मी मेकअपच केला नव्हता. मी ऍक्टिंग मधला पण मी हे अनुभवला नव्हता, कारण मध्ये करोनामुळे 3 वर्ष तशी लोकांची गेली. त्याच्या आधी 2 वर्ष मी घरात होते आणि त्याच्यानंतर परत 3 वर्ष, म्हणजे असे मिळून जवळजवळ 7 ते 8 वर्ष मी घरात बसले होते. नो डाऊट योगा चालू होतं, बाहेर जाणं, म्हणजे मित्र माझ्याच फॉरेन ट्रिप्स, मग मुली मिळून कधी थायलंडच कर, कधी हेच कर, प्राग बुडापेस्ट केलं, लेह लडाख केलं, नंतर भूतान वगैरे केलं. म्हणजे फिरणं पण चालू होतं, नाही असं नाही, पण असं कामाचं हे नव्हतं माझ्याकडे. तर आता अचानक काय झालं की असा एक किस्सा घडला माझ्या आयुष्यात की मी असाच महेश कोठारेंना फोटो पाठवून दिले, मला काम करायचंय असं, कारण मी बरेच वर्ष घरात बसून कंटाळले होते. तर काय माहित नाही काय म्हणतात ना की ते जुळून आलं सगळं. आणि एक रोल होता की जो कोणीतरी हे केला होता, तर ते पिंकीचा विजय, स्टार प्रवाह, रात्री 11 वाजता ती सिरियल येते. तर त्याच्यात मला मस्त चालली आहे, खूप लोकांना आवडते आणि ड्रामा त्यात खूप छान आहे. त्यात पॉलिटिकल ड्रामा आहे, इमोशन्स आहेत, नो डाऊट सासू सुनेचं ते सगळं ते आहे. माझा माई आजी म्हणून एक कॅरेक्टर आहे, ते मी करते. तर मला त्याचं गेटअप थोडं कधी कधी असं अरे यार वेगळा गेटअप असता तर बरं झालं असतं, ते सोडल्यास अदरवाईज आय एम व्हेरी हॅपी. ग्रुप चांगला आहे,
टेक्निशियन चांगले आहेत आणि मुख्य म्हणजे आमचा सगळा महेश कोठारेंचा जो त्याचा बाकीचा जो मेंबर आहेत ना ते सगळे खूप चांगले आहेत, कोऑपरेटिव्ह आहेत. आणि म्हणून सुरुवातीला मला खूप अवघड गेलं. पहिले 2-3 आता वर्ष झालं मी ते करते. 2-3 महिने असे पाय सुजत होते कारण मला सवयच मोडली होती काम करायची. पण मग हळूहळू ते मला मॅनेज करत गेले. पण मी यावेळेस ठरवलं होतं काही झालं तरी कम्प्लिशन करायचं. याच्यानंतर पुढचा रोल आला तेव्हा सांगायचं मला गेटअप द्या बाबा काहीतरी वेगळा. तर मी कारण गेटअप तोच गेटअप करायचा कंटाळा येतो म्हणून. पण अदरवाईज रोल पण चांगला आहे, कास्टिंग चांगलं आहे सगळं आणि आय एम रिअली हॅपी वर्किंग देअर. खूप मजा येते. महिन्यातले जवळजवळ 15-20 दिवस मी काम करते तिकडे. आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट. येस, मस्त. महेश कोठारेंचे मी आभार मानते त्यासाठी की आपल्या जुन्या मैत्रीला त्यांनी हे केलं. पण मस्त मस्त रोल करत राहा, आम्हाला आवडतो तुम्हाला बघायला. खूप बरं वाटलं मला, खरंच आवडलं तुम्हाला असं म्हणालीस तर मी नक्कीच प्रयत्न करीन आणि जर मला कोणी विचारलं तर आता नाही म्हणणार नाही, अजिबात नाही म्हणू नका. कारण मी नाही म्हणण्यात बरंच आयुष्य घालवलंय. पण आता म्हणजे तुमच्या स्टेटसला किंवा तुमच्या नावाला मग तुम्ही वर्किंग आवर्स आहेत म्हणजे दिवसाला आम्ही 14-15 तास काम करतो पण तुम्ही निम्म्या तासाला काम करा पण करत राहा असं मला वाटतं. आम्हाला तुम्हाला बघायचंय. कारण नक्की मी तुझा सल्ला नक्कीच विचारेन आणि मलाही आता असं वाटतं की वर्षभर काम केल्यावर माझ्यात ती हिंमत आलेली आहे. आय विल डू इट नाउ. येस प्लीज, आमच्यासाठी. लव्ह यू. कारण तुम्ही खूप दिलकेकरीब आहात आमच्या. थँक्यू सो मच. लव्ह यू अ लॉट. चारुताई, इथे आल्याबद्दल थँक्यू सो मच. खूप बरं वाटलं मला. दिलके करीबमध्ये तुमच्या जवळ बोलावल्याबद्दल मी पण तुमची खूप आभारी आहे. तुम्हा सगळ्यांची, टेक्निशियन्स तुम्ही सगळे, मनीषा, मी या सगळ्यांची खूप आभारी आहे आणि असंच परत परत बोलवत राहा नक्की. आणि तुझे असेच भरपूर कार्यक्रम येऊ देत. दिलके करीब नंतर आणखीन काहीतरी चांगलं तुझ्या आयुष्यात तू सुरुवात करावीस अशीच माझी इच्छा आहे. थँक्यू. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा दिल के करीब.